मंडळी, तुम्ही सुद्धा दुधी भोपळ्याची भाजी नेहमी एकाच पद्धतीने बनवता, शिवाय तुमच्या घरी दुधी भोपळ्याची भाजी खायलाच मागत नाही, अजिबात आवडत नाही, तर आजची रेसिपी संपूर्ण पहा, कारण तुम्हाला आवडणारी आहे. जर तुम्ही या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवली ना, तर पनीर खाणं सोडून द्याल. पनीरपेक्षा जास्त चवीची अशी आज आपण भाजी बनवतोय. शिवाय वेगळं वाटण करून आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. चव नक्कीच नेहमीपेक्षा तुम्हाला वेगळी लागणार आहे. न खाणारे सुद्धा आवडीने खाणार आहेत. तुम्हाला ही रेसिपी सुद्धा आवडणारी आहे. त्यामुळे आत्ताच ही रेसिपी लाईक करून ठेवा, शेअर करून सुद्धा ठेवा आणि तुम्हाला ही आवडणारी आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी एक मोठा दुधी भोपळा घेतला होता, पण मी त्याचा अर्धाच भाग वापरणार आहे. अर्ध्या दुधी भोपळ्याची मी सालं काढून घेतली वरची आणि त्यानंतर हा दुधी भोपळा आहे तो धुवून घेतलाय. धुवून घेतल्यानंतर याचे 4 भाग करायचे आणि त्यानंतर असे मीडियम आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. एकदम बारीक करायचे नाहीत, कारण भाजी शिजवल्यानंतर, कारण दुधी भोपळ्याची भाजी शिजल्यानंतर अजून त्याचा आकार कमी होतो, म्हणूनच असे हे मीडियम आकारामध्ये हे बघा दुधी भोपळ्याचे तुकडे करून घेतले. यानंतर आपल्याला कांदा हवाय वाटण्यासाठी, तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे एकदम पातळ उभे उभे चिरून घ्यायचे. आपण जसे भजीसाठी चिरतो ना, त्या प्रकारे हे बघा असे चिरून घ्यायचे. एकदम पातळ पातळ, जाडे ठेवायचे नाही. या पद्धतीने असे हे 2 कांदे मी घेतलेले आहेत. एकदम पातळ पातळ कांदे चिरून घेतलेत. हे बघा या प्रकारे. याच्या पाकळ्या अशा मोकळ्या केल्या तरी सुद्धा चालतील. यानंतर एक कांदा भाजीसाठी घेतलेला आहे, फोडणीत घालण्यासाठी. तर एक लहान कांदा घेतलाय. कांदा सुद्धा असा बारीक बारीक चिरून घेऊया. कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. हे बघा, तुम्ही पाहिजे तर चॉपरमध्ये चॉप सुद्धा करू शकता. कांदा आपला चिरून झालेला आहे बारीक. यानंतर 1 ते 2 टोमॅटो घ्यायचे आहेत, ते सुद्धा रफली चॉप करून घ्यायचे आहेत. ओबडधोबड चिरले तरी सुद्धा चालतील. आता इथे मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतल्यानंतर आपण उभे पातळ चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आहेत आणि याचा रंग सोनेरी होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते. हे बघा 3 ते 4 मिनटं लागली आहेत मला हा कांदा तळून घ्यायला. छान असा सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काढून घ्यायचा आहे. कांदा काढून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचा आहे. कढईमध्ये जे एक्स्ट्रा तेल उरलं आहे ते आपण भाजीसाठी वापरणार आहोत. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. थंड केलेला हा कांदा आपण तळून ठेवला होता तो मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. थंड केल्याशिवाय घालायचा नाही. यानंतर आपण एक टोमॅटो चिरून ठेवला होता, एक मोठा आणि एक लहान, तो टोमॅटो सुद्धा घातला आहे. 2 काश्मीरी मिरची, याला रंग छान येतो. एक मोठा चमचा दही घातलाय. दही गोड घ्या, जास्त दिवसाचं असेल तर ते घेऊ नका, नाहीतर भाजी आंबट होईल. यानंतर एक मोठा चमचा मी इथे कळिंगडच्या बिया घेतल्या आहेत. तुम्ही पाहिजे तर भिजवलेले काजू घालू शकता. यामुळे आपली ग्रेव्ही आहे ती छान अशी दाटसर होणार आहे. पाणी घालायचं आहे थोडंसं आणि वाटून घ्यायचं आहे. हे पहा मस्त असं आपलं हे वाटण तयार झालंय. आता कांदा तळून झाल्यावर जे तेल उरलेलं होतं त्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहोत. जास्त तेल नाही, थोडंच आहे. 1 चमचा जिरं घातलंय. अगदी जराशे मेथीचे दाणे घातले. यामुळे फोडणीत हे मेथी दाणे घातल्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही कधी वापरत नसाल तर वापरून बघा. थोडीशी हिंग पावडर घातली आहे. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा याचा कच्चेपणा जाईपर्यंत. कांदा चांगला 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये मसाले घालूया. 1 चमचा हळद, 1 ते 2 चमचे घालायचे आहेत लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातलेली आहे. यानंतर 1 चमचा गरम मसाला, चिकन मसाला नाहीतर मटन मसाला जो तुमच्याकडे असेल तो घालू शकता. मसाले घातल्यानंतर तेलावरच असे छान परतून घ्यायचे, म्हणजे भाजीला रंग खूप सुरेख येतो. यानंतर वाटण केलेलं घालायचं आहे. तर सगळंच वाटण घातलं नाही, मला जेवढं वाटण गरजेचं होतं तेवढंच मी वापरलेलं आहे. वाटण मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे. 2 मिनटं तरी हे वाटण आहे हे तेलामध्ये या मसाल्यांमध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे. छान असं शिजवून घेतल्यानंतर आपण जे चिरून ठेवलेला दुधी भोपळा होता तो घातलेला आहे. आता या भाजीला छान अशी चव येण्यासाठी यामध्ये घालूया 1 चमचा कसुरी मेथी. हाताने अशी चुरून घालायची.
चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मसाले चांगले या भाजीला कोट करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. कसुरी मेथीचा वापर नक्की करा, यामुळे भाजीला चव अप्रतिम येते. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन पनीरची भाजी खाताना त्या पद्धतीची आपली ही भाजी चवीला तयार होते. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातच वाटण थोडंसं होतं, त्यामध्येच पाणी घालून इथे पाणी घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तुम्ही रंग पाहू शकता, आपण इथे काश्मीरी मिरची वापरलेली आहे ना, त्यामुळे याला रंग खूप सुरेख आलाय. एक उकळी काढून घ्यायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटं ही भाजी एकदम स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनिटं ही भाजी मी मस्त अशी स्लो फ्लेमवर शिजवून घेतली आहे. पाहू शकता, मस्त अशी टेस्टी भाजी आपली तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. याची चव म्हणाल तर पनीरच्या भाजीला टक्कर देणारी अशी ही भाजीची चव लागते. तुमच्या घरी दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील किंवा नेहमी तुम्ही एकाच पद्धतीने जर दुधी भोपळ्याची भाजी बनवत असाल, तर एकदा या माझ्या पद्धतीने असं वेगळं वाटण करून अशी ही दुधी भोपळ्याची भाजी बनवून बघा. नेहमी अशीच बनवाल. ही भाजी भातासोबत, चपातीसोबत, पुरीसोबत किंवा नानसोबत खायला खूप छान लागते. या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा. टिफिनसाठी झटपट रेसिपी आहे, तुम्ही अशी बनवू शकता. ज्यांना आवडत नाही ना, ते सुद्धा आवडीने मागून मागून खातील, अशी याची चव लागते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा यापुढे दुधी भोपळ्याची भाजी या माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील.